राज्यसभेच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये अंतिम निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी पोहोचलेले होते आणि ही बैठक आता संपलेली आहे। पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याचं कळतंय। छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असल्याचीही माहिती मिळतेय। मात्र भुजबळांच्या जागी मंत्रिपद आणि आमदारकी समीर भुजबळ यांना देण्यात यावी या संदर्भामध्ये राष्ट्रवादी आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये चर्चा सुरू असल्याचंही कळतंय। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अधिकची अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, याआधी आपण पाहिलेलं होतं की राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरू होती आणि त्यानंतर ही बैठक संपल्यानंतर वर्षा निवासस्थानी दुसरी बैठक झालेली आहे। या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली आहे? साधारणतः आपण जर गेल्या काही तासांचा हाय व्होल्टेज बैठकींचा जर चर्चा बघितली तर या अगोदर 2 तासापर्यंत प्रफुल्ल पटेल यांच्या वरळी येथील जे हाऊस या निवासस्थानी साधारणतः 2 तास ही बैठक पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ या सगळ्या नेत्यांमध्ये जी आहे ती पार पडली। दिलीप वळसे पाटील देखील त्या बैठकीला होते। त्यानंतर त्या ठिकाणी जो बैठकीत निर्णय झाला तो निर्णय घेऊन ही सगळी राष्ट्रवादीची नेते मंडळी जी आहेत ती मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर पोहोचलेली होती आणि साधारणतः तिथे देखील 10 ते 15 मिनिटं मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून आता छगन भुजबळ यांच्या शासकीय निवासस्थानी आता दुसऱ्या बैठकीला जी आहे राष्ट्रवादीची ती सुरुवात झालेली आहे। आणि एकूणच यामध्ये छगन भुजबळ यांचे राज्यसभेवर जे आहे ती वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जाते आहे। आणि या सगळ्यामध्ये छगन भुजबळ यांचे पुत्र समीर भुजबळ यांना मंत्रिपदासाठी आणि पुढे पोटनिवडणूक करून आमदारकीसाठीची जी आहे ती चर्चा या सगळ्या बैठकीमध्ये झाल्याची माहिती सूत्रांनी जी आहे ती दिलेली आहे। या संदर्भात लवकरच आता राष्ट्रवादीकडून जी आहे ती अधिकृत घोषणा होण्याची देखील शक्यता आहे। हो, अगदी। त्यामुळे या सगळ्याच संदर्भातले अपडेट तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।